मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज. वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. निवडणुका जवळ आल्या की एखाद्या समूहाचा उमाळा एखाद्या राजकीय पक्षाला येतोच, कारण त्यांना त्या समाजाकडनं मतांचा जोगवा हवा असतो. अशात विविध समाजाच्या बैठका घेणाऱ्या राजकारण्यांपैकी उद्धव ठाकरे यांची एक बैठक लक्षात राहण्याजोगी राहिली. ही बैठक काल शिवसेना भवनात झाली. माहीम आणि आसपासच्या भागातल्या मुस्लिम समाजासोबत त्यांनी संवाद साधला. यावेळी मुस्लिम समाजाला संबोधित करताना त्यांचं एक वाक्य भुवया उंचावणारं होतं. झालं गेलं विसरून जा आणि संविधानासाठी आमच्यासोबत या, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी मुस्लिम समुदायाला केलंय. राम जन्मभूमी आंदोलन, 1992-93ची दंगल असो, बाबरी मशीद पाडणे असो किंवा मुस्लिम समुदायाच्या मतांचा अधिकार काढून घ्या अशी मागणी असो, काश्मीरबाबतची वक्तव्य, ठाकरेंच्या शिवसेनेची मुस्लिम समुदायाबद्दलची भूमिका लपून राहिलेली नव्हती. आम्ही हिंदूंच्या रक्षणासाठी निवडणूक लढत आहोत, आम्हाला मुस्लिम मतांची पर्वा नाहीये, हा देश हिंदूंचा आहे आणि तो त्यांचाच राहणार, हे बाळासाहेबांचं 1987 सालचं वक्तव्य आहे, ज्यावरून त्यांचा मतदानाचा हक्क न्यायालयाने काढून घेतलेला होता. मात्र 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जायचा निर्णय घेतला आणि यानंतर त्यांची भाषा बदलली. त्यांच्या वक्तव्यात भारतीय मुस्लिम समुदायाबद्दल कौतुकोद्गार दिसून आले. दसरा मेळाव्यातल्या भाषणात मुस्लिमांच्या देशप्रेमाची उदाहरणं वारंवार दिली गेली. बिल्किस बानो सारख्या प्रकरणावरनं त्यांनी केंद्र सरकारला प्रश्न विचारले. शिवसेनेची ही प्रतिमा हिंदुत्ववादी आहे हे जपताना त्यांनी आम्ही मुस्लिम विरोधी नाही हे कसोशीनं सांगण्याचा प्रयत्न केला. ही उद्धव ठाकरेंची राजकीय अपरिहार्यता आहे का? मशाल तेवत ठेवण्यासाठी ठाकरेंना मुस्लिम मतांची गरज वाटतेय का? बदललेल्या शिवसेनेला त्यांचा मूळ मतदार स्वीकारणार का? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, ठाकरेंच्या शिवसेनेचे समर्थक जयेश वाणी आपल्यासोबत आहेत, ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक रोहित चंदावरकर आहेत. आपण सुरुवातीला चर्चेकडे वळण्यापूर्वी उद्धव ठाकरेंना आजची जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये त्यांना प्रश्न विचारला याच संदर्भात, त्यावेळेला ते काय म्हणाले आपण बघूया. जैसे मैंने कहा कि मुस्लिम लीग का ज्यादा अनुभव भारतीय जनता पार्टी को होगा या होना चाहिए, तो पिछले कुछ दिनों में या सालों में उनके जो फोटो आए हैं, जैसे मोहन भागवत जी जामा मस्जिद में गए थे, मोदी जी गए थे, वो मिडिल ईस्ट में जाकर उन्होंने मंदिर का निर्माण किया, लेकिन वहां भी वो मस्जिद में गए, यहाँ भी कुछ लोग मस्जिद में जाते हैं, तो फिर उसको वो कैसे देखते हैं? जैसे मैं कैसे देखता हूँ ये सवाल है, वैसे वो कैसे देखते हैं वो भी एक सवाल है. उद्धव ठाकरेंनी हा प्रश्न विचारलाय की केवळ मलाच का प्रश्न विचारता, त्यांनाही तर प्रश्न विचारा त्यांच्या भूमिकेबाबत. मात्र मुद्दा असा आहे की ज्यांना प्रश्न विचारला जातोय त्यांच्या जुन्या भूमिका लपून राहिलेल्या आहेत. मी सुरुवातीला जयेश वाणी यांच्याकडे जाते. जयेश वाणी, वाक्य खूप बोलकं आहे. झालं गेलं विसरून जा आणि आमच्या सोबत या. झालं गेलं विसरून जायचं याचा अर्थ कुठेतरी उद्धव ठाकरे स्वीकारतायत. काय स्वीकारतायत ते मी वेगळं सांगू? जयेश वाणी, मी थोडंसं थांबवते. सांगा, अगदी सांगा, म्हणजे मग चर्चा मोकळपणाने होईल, आडपडदा राहणार नाही कुठला. मी सुरुवातीला अगदी जी सुरुवातीची ओपनिंग कॉमेंट दिली त्याच्यामध्ये मी काही उदाहरणं दिलेली होती. राम जन्मभूमीचं आंदोलन असेल, 92-93च्या दंगलीमध्ये ठाकरेंची भूमिका असेल, किंवा आम्हाला मुस्लिम मतांची पर्वा नाही असं बाळासाहेब ठाकरेंचं वक्तव्य असेल. नाही, 92-93ला शिवसेनेची भूमिका काय होती? काय होती म्हणजे? आपण प्रश्न उपस्थित करतायत, मी उत्तर देतोय, तर मला तेच सांगा की प्रश्न काय, म्हणजे काय भूमिका होती शिवसेनेची 92-93ला? हिंदुत्ववादी भूमिका शिवसेनेची राहिलेली नाहीये. मग आता नाहीये? मी आता नाही असं म्हणतच नाहीये. मग प्रश्न मग आम्हाला मुस्लिम मतांची पर्वा नाही या वक्तव्याबद्दल काय सांगायचं? राम जन्मभूमीचं आंदोलन, आम्ही बाबरी मशीद पाडली असं म्हणणं. पण ते ज्यावेळेस बाळासाहेब म्हणले होते त्याचा आजही आम्ही म्हणतोच ना की हो, जर कारसेवकांनी पाडली असेल तर आम्हाला अभिमान आहे. बाळासाहेबांचं वाक्य जशाला तसं आहे, त्यात चूक काय आहे? हा एक भाग. दुसरा भाग, तुम्ही 1987चं नम्रता मॅडम फक्त एक उदाहरण सांगितलं. त्याच्यानंतर मी नागरिक म्हणून अगदी माझ्या 8वी-9वी पासून आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरती वंदनीय बाळासाहेबांची भाषणं व्हायची. मी तेव्हापासून भाषणं ऐकायला येतो आहे. बाळासाहेबांची वाक्य जशाला तशी कदाचित आपल्याला टुंग करून चालावी लागतील जर भाषा वापरली तर. बाळासाहेब हे म्हणत होते संसदीय शब्दांमध्ये की ज्यांचा भारतीय भूमीला विरोध आहे, भारतीय स्वातंत्र्याला विरोध आहे, जे भारत विरोधी भूमिका घेतात अशा लांग टिंग टिंग त्यांना माझा विरोध आहे. इथल्या देशात मुस्लिमांना माझा विरोध नाही. ही भाषणामध्ये बोलले नाहीत बाळासाहेब.
मी किमान 4-5 वेळा ऐकलेलं आहे बरं का लहान असताना, आणि अगदी बाळासाहेब शेवटपर्यंत दसऱ्याची रॅली तर पत्रकार म्हणून कव्हर केली मी वंदनीय बाळासाहेबांची. तर मी तिथे ऐकलेलं आहे. आपण कदाचित ऐकलं नसेल किंवा आपल्याला आठवत नसेल. म्हणजे भूमिका कुठली? आता कायद्याचा एक सरळ नियम आहे, लेटेस्ट विल प्रिव्ह्यू. बरं. लेटेस्ट काय आहे की आमचा लेटेस्ट म्हणण्यापेक्षा बाळासाहेबांची ही तहहयात भूमिका होती की बाळासाहेबांनी कुठल्याही देशद्रोही मुसलमानाचं कधीच समर्थन केलं नाही. पाकिस्तानच्या खेळण्याला विरोध केला. का विरोध केला पाकिस्तानच्या खेळण्याला? कारण की पाकिस्तानच्या एकीकडे सीमेवरती हिंदुस्थानी सैन्य मारलं जात असताना दुसरीकडे भारतामध्ये खेळ खेळले जावेत हे वंदनीय बाळासाहेबांना मान्य नव्हतं. आमची आज भूमिका तीच आहे शिवसेनेची, ती बदलली असं तुम्हाला कोणी सांगितलं? तिसरा मुद्दा पुढे चर्चेत येईल, मला वेळ मिळणार नाही, नंतर भाजपवाले खूप बोलतात. आणि तिसरा मुद्दा जो पुन्हा चर्चेत येईल कदाचित, की बाळासाहेबांनी त्या जावेद मियादातला बोलवलं होतं. हा पण मुद्दा आपण पुढे येणारच आहे, मला कल्पना आहे. कारण की तिसरं भाजपकडे सांगायला काहीच नाहीये, त्यांची बुद्धी तेवढीच आहे आणि त्यांच्याकडे मुद्देही तेवढेच आहेत. जावेद मियादात जो गेला होता ते आम्हाला खेळू द्या हे सांगायला गेला होता, आणि जावेद मियादात रिकाम्या हाताने परत गेला, बिर्याणी खाऊन गेला नाही ना. जावेद मियादातच्या घरी बिर्याणी खायला वंदनीय बाळासाहेब गेले होते. जावेद मियादात नाक रगडत गेला होता मातोश्रीवरती, आणि वंदनीय बाळासाहेब म्हणले तू मातोश्रीवरती नाही, तुला अजून कुठे यायचं तिकडे जा, पण तुला भारतामध्ये मॅच खेळू देणार नाही. ती भूमिका अजूनही कायम आहे. बर, मोदीजींना विचारा वर्ल्ड कप झाल्यावरती पाकिस्तानला खेळू दिलं की नाही दिलं त्यांनी? त्यांना जवानांच्या, शहीद जवानांच्या रक्ताची किंमत आहे की नाही विचारा त्यांच्या पक्षाच्या लोकांना. त्यांची काय भूमिका आहे बिर्याणी खाऊन आल्यानंतरची, शाली गिफ्ट केल्यानंतरची, वाढदिवसाचा हॅपी बर्थडेचा केक कापल्यानंतरची? एकदा विचारा त्यांना. विचारूया आपण. शिवराय कुलकर्णी आहेत आपल्यासोबत. शिवराय कुलकर्णी, हे प्रश्न थेट विचारलेले आहेत ठाकरेंच्या शिवसेनेनं आपल्याला. ठाकरेंनी आम्हाला काय प्रश्न विचारायचे? ठाकरेंचं जे बदललेलं धोरण आहे, आणि ठाकरेंनी आता जय महाराष्ट्राच्या ऐवजी जो कोरिसा सुरू केलेला त्यांना जयस्वाणी, आपण त्यांचा मुद्दा पूर्ण करून देऊया. त्यांना सांगा मध्ये बोलायचं नाही. मी तुम्ही बोलत असताना मध्ये बोललेलो नाही. मी बोलत असताना तुम्ही बोलत असताना जयस्वाणी, मी आपल्याला वेगळा वेळ देते. शिवराय कुलकर्णी थेट मुद्द्याचं बोला. आणि जर तुम्ही मध्ये बोलणार असाल तर पूर्ण कार्यक्रम मी तुम्हाला बोलू देणार नाही, एवढं लक्षात ठेवा. एवढं लक्षात ठेवा. ती तुमची शिवसेनेची दंडली तिथे शाखेकडे करायची, तुमच्या नसलेल्या इथे याच्यावर नाही करायची, याच्यावर बिलकुल नाही करायची, याच्यावर बिलकुल करायची नाही. इथे शांत बसायचं, आपल्याला चुप बसायचं, मध्ये बोलायचं नाही, मध्ये बोलायचं नाही. असं आहे की उद्धव ठाकरे जे काही करायला जातात ते करताना चोराच्या मनात जसं चांदणं असतं तसं त्यांच्या मनामध्ये ते डोळे पिऊन मिटून दूध पितात. मांजराची जात असते की नाही, वाघ म्हणतात स्वतःला, पण मांजराची जात आहे की ते दूध डोळे मिटून, तसं डोळे मिटून दूध पितात आणि मग त्याचे उत्तर ते स्वतःच देतात. मग ते मोहनजींचं उदाहरण देतात, मोदीजींचं उदाहरण देतात, भारतीय जनता पार्टीचं उदाहरण देतात, मुस्लिम लीगचं नाव सांगतात. असं आहे. आम्ही लोक उद्धव ठाकरेंसोबत किंवा शिवसेनेसोबत जो काही काळ होतो तो का होतो, तर बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे प्रखर हिंदुत्ववादी होते, म्हणून आम्ही त्यांच्यासोबत होतो. त्यांच्या हिंदुत्वाला सलाम, त्यांच्या भूमिकांना सलाम, आणि म्हणून बाळासाहेब उत्तुंग होते. आता शिवसेना प्रमुख गेल्यानंतर आपल्या सत्तेच्या स्वार्थासाठी शिवसैनिकांना आणि बाळासाहेबांचं नाव समोर करायचं आणि आपल्या सोयीचं राजकारण करायचं, बाळासाहेबांचं प्रखर हिंदुत्व बाजूला ठेवून आता कुर्निसात करत फिरायचं, हजच्या टोप्या घालायच्या, शिरखुर्माचं प्रदर्शन करायचं. कारण की हिंदूंची मतं हातून गेलेली आहे. आता ही गठ्ठा मतं कशी मिळतील? ही जी काँग्रेसची स्वातंत्र्यापासूनची परंपरा आहे, ही परंपरा आपणही कशी निभावायची याच्यावर आता उद्धव ठाकरे वरचढ जरूर पाहत आहेत. आणि त्याच्यामुळे तुम्ही म्हणताय की ही भूमिका बदलली म्हणून तुम्ही शिवसेनेची साथ सोडली असं म्हणताय शिवराय कुलकर्णी? त्यांच्या मशिदींवर त्यांना निश्चितच त्यांनी भूमिका बदलली आहे आणि आम्ही साथ सोडण्याचा प्रश्न येतो. पण ही बदललेली भूमिका जर आधीपासूनची होती तर 19च्या निवडणुकीमध्ये तुम्ही एकत्र का लढलात? आम्ही समविचारी आहोत वगैरे प्रचार करत. मी आपल्याला सांगतो ना, आम्ही 2019ची निवडणूक सोबत लढलो होतो. आम्ही सोबत लढलो नव्हतो का? आम्ही सोबतच लढलो होतो. जनादेश मिळालेला होता. दोन्ही पक्षांना मिळून महाराष्ट्राची सत्ता मिळालेली होती. पण ही सत्ता मिळालेली असताना केवळ आणि केवळ स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं होतं. म्हणून तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांना रोज दूषण देणाऱ्या, हिंदुत्वाला दूषण देणाऱ्या, साधू मेल्यानंतरही मारल्यानंतरही अजिबात प्रतिक्रिया न देणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मांडीला मांडी लावून तुम्ही बसले. तुम्ही गेले, आम्ही कुठे सोडलं? तुम्ही गेले ना.
तुम्ही पळून गेले तिकडे आणि आता तुम्ही सत्तेची उदाहरणं देताना भाजपची सुद्धा अनेक उदाहरणं देता येतीलच की काश्मीरमध्ये कोणाच्या मांडीला मांडी लावून भाजप बसलेलं होतं. रामललाच्या मंदिरासाठी जो काही निधी उभा केला गेला त्याला तुम्ही खंडणी म्हटलं, त्याला यांनी खंडणी म्हटलं, यांनी रामललाचं निमंत्रणाचा अस्वीकार केला, त्या अत्यंत सर्वांग सुंदर सोहळ्याला नख लावण्याचा प्रयत्न केला. हे त्यांचं सोडलेलं हिंदुत्व आहे. त्यांनी कशाला या गोष्टी करायच्या? त्यांनी सरळ सांगायचं की आता आमची जी टीम उरलेली आहे ही टीम म्हणजे दुसरं काही नसून ती मुस्लिम लीग आहे, मुस्लिम लीगच आहोत आम्ही, असं त्यांनी सांगितलं पाहिजे. हे तोंडी लावण्यापुरतं लोणचं हिंदुत्व वगैरे हे फक्त तोंडी लावण्यापुरतं राहिलेलं आहे. ठीक आहे, मुद्दा लक्षात आला. त्यांनी शिवराज कुलकर्णी मुद्दा लक्षात आला. सुरू केले, क्लिअर कट झालेला आहे अगदी. जयेश माळी, थोडक्यात मग मला चंदावरकर सरांकडे जायचं. हो, चंदावरकर सरांकडे जा. मी क्षमा मागतो, त्यांचा वेळ घेतोय. साधू जो पालघरमध्ये मारला गेला ना, त्यात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आरोपी आहेत, अजूनही जेलमध्ये आहेत. त्यातले काही लोक माहिती घ्या. कुलकर्णी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, तुमचे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. तुम्ही त्यांना अभय दिलं. तुम्ही कुलकर्णी तुमच्या सत्तेमध्ये तुम्ही अभय दिलं त्यांना. एकच बोललोय अजून. थांबा, घाई करू नका. एकच बोललोय, घाई करू नका, रांगेत या. आता दुसरा मुद्दा, कुणाच्या मांडीला लावून बसले. मुफ्ती मोहम्मद सईदांची जी मुलगी होती ना, त्यांच्या मांडीला काश्मीरमध्ये कोण मांडीला मांडी लावून बसलं? उभ्या भारताने बघितलं. ज्यांनी डीएनए काढला गेला. थांबा, घाई करू नका, आरामात या. आम्ही 370 पण हटवून टाकलं. ज्या 370 हटवणे ही जी बाळासाहेबांची इच्छा होती ना, ही आम्ही हटवून दाखवली. ही आमच्या धमक आहे. तुमच्यासारखे वाणी तुमच्यासारखे नाही आम्ही तुमच्यासारखे नाही आहे. त्या मुफ्तीने त्याच 370च्या मुद्द्यांवर तुमच्यासोबत साथ सोडलेली होती शिवराय कुलकर्णी. जयेश माळींना आता मुद्दा पूर्ण करू दे. जयेश माळी, थोडक्यात. आम्ही 370 बघा, हा प्रॉब्लेम यांच्याकडे बोलायला काय नसलं की हे मध्ये जातात. तुम्ही मुद्दा पूर्ण करा जयेश माळी. ओके, आता दुसरा मुद्दा साधूंचा तर मी सांगितला, ज्याच्यात भारतीय जनता पार्टीचे लोक त्याच्यामध्ये आरोपी आहेत, ज्यांनी त्या साधूला मारलं होतं पालघरमध्ये. तिसरा मुद्दा, राम मंदिराचा निधी. मी आज इथे आव्हान देतो, शिवसेनेव्यतिरिक्त जर कुठल्या राजकीय पक्षाने, अगदी भारतीय जनता पार्टीने सुद्धा स्वतःचा पक्ष निधी जर राम मंदिराच्या उभारणीसाठी दिला असेल तर मी राजकारण सोडायला तयार आहे. यांनी पावती दाखवावी. मी शर्यतीने सांगू शकतो, नाही तर यांनी राजकारण सोडावं. शिवसेना हा भारतातला एकमेव राजकीय पक्ष आहे ज्याने 1 कोटी रुपयांचा निधी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्या राम मंदिराच्या उभारणीसाठी दिला. हे कुठल्या तोंडाने? हे बघा, यांनी विटा बाहेरून जमवल्या, लोकांच्या मागून आणल्या, यांनी पैसे लोकांचे मागून आणले, इव्हेंट फक्त यांनी साजरा केला. हिंदुत्वाच्या गप्पा यांनी अजिबात मारू नये. कारण की 2019चं उदाहरण देतात. 2014ला आम्ही हिंदुत्ववादी नव्हतो का जेव्हा आमची साथ सोडली, आणि 2014ला नव्हतो तर मग 2019ला पुन्हा साथ का घेतली? मुळात मुद्दा असा आहे, भारतीय जनता पार्टी आम्हाला जसे हे मांजर म्हणतात ना, तसं मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. बघा, आमच्या गावाकडे शेती आहे. आमच्याकडे ना पावसाळ्यामध्ये गांडूळ येतं. ते समोरनं मीठ टाकलं की मागच्या बाजूने चालतं, मागून मीठ टाकलं की पुढच्या बाजूने चालतं. भारतीय जनता पार्टी त्या गांडुळासारखी आहे, जी कुठूनही मीठ टाकलं की त्यांची भूमिका बदलते. ठीक आहे, मुद्दा लक्षात आला. आपल्याला चंदावरकर सरांकडे जायचंय. चंदावरकर सर, ही भांडणं राजकीय पक्षांची आपापली भूमिका मांडताना होत राहणारच आहेत. मात्र एक पत्रकार, एक राजकीय विश्लेषकाच्या नजरेतनं बघताना या सगळ्या परिस्थितीकडे तुम्ही कसं बघताय? म्हणजे आजवर ज्याचं विश्लेषण करत आले की 2019 नंतर 180 डिग्रीजमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका बदलली. सहमत आहात का तुम्ही याच्याशी? कसं विश्लेषण कराल? नम्रता, एक म्हणजे वादविवादात न पडता अलीकडचा ट्रेंड एका वाक्यात सांगतो, तो असा आहे की वादविवाद हे आता लोक प्रेक्षक फार बघू इच्छित नाहीत, त्यामुळे त्याच्यात मी पडत नाही. तुम्ही जर नवीन OTTचा एक हे बघितला ट्रेंड, तर तो असा आहे की विश्लेषण किंवा पुढे काय होईल याचा अंदाज किंवा हे काय सगळं आहे याचं विश्लेषण मांडणं, तर तेच मी करू इच्छितो. या बाजूला किंवा त्या बाजूला बोलून काही त्याच्यात प्रेक्षकांना इंटरेस्ट नसतो. हॅव्हिंग सेड दॅट, आता तुम्ही एक लार्जर पिक्चर बघा की 2014 पासून नरेंद्र मोदी यांची लाट आल्यावर भाजपला जे यश मिळालं आणि जे काही पुढे सगळं झालेलं आहे, त्याच्यामध्ये 14ची निवडणूक ही पूर्णपणे महागाई, बेरोजगारी, वेगवेगळी स्कॅम्स, 2G स्कॅम, कोल स्कॅम वगैरे ह्याच्या विरोधात वगैरे प्रचार वगैरे ह्याच्यावर त्यांनी जिंकली. गुजरात मॉडेलची सुद्धा जाहिरात झालेली होती. हो, ती झाली. पटकन आपण 5 वर्ष पुढे येऊ. 2019ची निवडणूक त्यांनी पुलवामा, बालाकोट आणि राष्ट्र म्हणजे देशाची सुरक्षा, जवान सीमेवर आहेत, आम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन प्रतिहल्ला केला वगैरे या मुद्द्यावर जिंकली. म्हणजे आधीचे जे महागाई, बेरोजगारीचे वगैरे मुद्दे होते ते कुठे आलेच नाहीत 19ला. आणि आता आपण 5 वर्ष पुढे आलेलो आहोत, तर हे क्लिअर दिसतं आहे. आणि हा महत्वाचा मुद्दा आहे आजच्या चर्चेत
की 2024ची म्हणजे आत्ताची निवडणूक ही जास्तीत जास्त हिंदुत्व या विषयाकडे नेण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे. आता महाराष्ट्रातलं त्यामुळे ही हिंदुत्वावरची सगळी चर्चा आपण बघतोय आणि पंतप्रधानांची गेल्या काही दिवसातली भाषणं बघा ती मुख्यतः हिंदुत्व या गोष्टीवर आहेत. श्रावण महिन्यामध्ये मटण शिजवण्याचे व्हिडिओ करून कोणीतरी टाकतंय असं त्यांनी तेजस्वी यादव यांना टोमणा मारला, किंवा जे काही ते बोलतायत वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही बघितलं गेल्या 5 दिवसात 7 दिवसात, तर पूर्ण हिंदुत्व या दिशेने ते आहे. म्हणजे ते दुसरे कुठले आर्थिक मुद्दे किंवा इतर विषयावर बोलत नाहीत, हिंदुत्व या विषयावर बोलतायत. आता पुढचा मुद्दा असा आहे की हे सगळं हिंदुत्वाच्या दिशेने जातंय म्हटल्यावर रिलिजियस पोलरायझेशन, धार्मिक ध्रुवीकरण देशामध्येही होणार, महाराष्ट्रातही होणार याचा अंदाज सगळ्या पक्षांना आलेला आहे. आणि त्याच्यावरची तयारी म्हणून वेगवेगळे पक्ष आपापली जी काही वोट बँक आहे त्याच्याकडे जात आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर ट्रेंड बघितला तर गेल्या 2-3 निवडणुकांमध्ये MIM हा जो पक्ष आहे, मुंबईमध्ये सुद्धा भायखळ्यामध्ये त्यांचे आमदार जिंकले, औरंगाबादमध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा त्यांना गेल्या वेळी काही यश मिळालं वगैरे. पण आता महत्वाचा पॉइंट असा नम्रता की थोडासा असा एक ट्रेंड आहे की मुस्लिम समाजाला असं वाटायला लागलंय की MIM ला मत देणं म्हणजे आपलं मत वाया घालवणं आहे, कारण त्यांच्या काही 2-3 जागांपलीकडे जागा येत नाहीत आणि मग त्याचा काही आपल्या मतांचा उपयोग होत नाही. त्यामुळे मुस्लिम वर्गाची मतं ओपन फॉर अपील अशा टाईपची आहेत, असं एक माझं ऑब्झर्वेशन. त्याच्या म्हणजे ते कुठेही जाऊ शकतात, काँग्रेसकडे जाऊ शकतात, कुठेही जाऊ शकतात वगैरे, अर्थातच भाजपकडे जाणार नाहीत. मला असं वाटतं की उद्धव ठाकरे पिच असं करतायत. त्यांनी बघा दक्षिण मध्य मुंबईमधनं सुद्धा उमेदवार आपला उभा केलाय, म्हणजे धारावी वगैरे सगळ्या भागातून, जिथे वर्षा गायकवाड यांना इच्छुक होत्या, पण काँग्रेसला चॅलेंज करत तिथे त्यांनी आपला उमेदवार उभा केलाय. आणि बाकी 2-3 ठिकाणी त्यांनी आपले उमेदवार एकदम बेधडकपणे काँग्रेसची सल्लामसलत न करता उभे केले. तर मुंबई हा आपला जो बालेकिल्ला आहे त्यातला मुस्लिम वर्ग, मुस्लिम समाज, दक्षिण मुंबई असो तिथे अरविंद सावंत उभे, किंवा म्हणजे भेंडी बाजार वगैरे सगळा, किंवा हा सगळा मधला भाग असो मध्य मुंबई वगैरे, तो आपल्याकडे यावा यासाठी उद्धव ठाकरे ही स्ट्रॅटेजी करत आहेत असं मला वाटतं. तुमचा मुद्दा बरोबर आहे की त्यांनी थोडंसं एक भूमिका बदलल्यासारखं केलंय, पण मला असं वाटतं की या राजकारणाच्या सगळ्या खेळामध्ये अनेक पक्ष तुम्हाला असे दिसतील की जे भूमिका बदलतायत. म्हणजे कोणी म्हणालं की आम्ही राष्ट्रवादी बरोबर कधीही जाणार नाही असं टीव्हीवर भाजपचे नेते म्हणाले आणि ते खूप व्हायरल झालं 2 वर्षापूर्वी, आणि आता ते अजित पवार यांच्या बरोबर कॅबिनेट मिटिंगला बसतायत किंवा राष्ट्रवादीला बरोबर घेतलेलं आहे. तसंच कोणी म्हणालं की मोदी आणि अमित शहा यांना राजकीय क्षितिजावरून कायमचे हटवा असं 5 वर्षापूर्वी म्हणालं, पण आता जाहीर सभेमध्ये म्हणतायत की मोदी यांना आम्ही बिनशर्त पाठिंबा देतोय. तसंच उद्धव ठाकरे म्हणतायत की म्हणजे त्यांनी पूर्वी बाळासाहेबांनी म्हटलं की बाबरी पाडण्यामध्ये जर शिवसैनिक असतील तर मला अभिमान वाटेल, आणि आता उद्धव ठाकरे म्हणतायत की झालं गेलं ते विसरून घ्या, विसरून जा. त्यामुळे शेवटचं मी एवढं सांगू इच्छितो या नॅरेशन मध्ये नम्रता, की प्रत्येकच पक्ष, सगळे पक्ष, कुठल्याही पक्षाची यांच्या बाजूने नाही, तुम्ही पत्रकार आहात, मी पत्रकार आहे, म्हणून आपल्याला प्रेक्षकांना हे सांगितलं पाहिजे, सगळे पक्ष भूमिका बदलत आहेत सोयीनुसार. काश्मीरचा उल्लेख झाला, बाकीचा झाला मेहबूबा मुफ्ती यांच्याबद्दल वगैरे आणि कुठल्या कोणाबद्दल सगळे उल्लेख झाले. सगळ्या पक्षांनी वेगवेगळ्या वेळी भूमिका बदलली आहे. हो, उद्धव ठाकरे ही भूमिका बदलत असल्यासारखं दिसतायत, पण ते असं वाक्य वापरतायत की झालं गेलं विसरून जा, याच्यात ना त्यांच्या मनात एक थोडी खंत त्याच्याबद्दल आहे असं दिसतंय. पण मुस्लिम समाजाला आकर्षित करण्याचा, या मुद्द्यावर त्याचा हे करण्याचा त्यांचा मुंबई शहरात महत्वाचा मुद्दा आहे. आम सॉरी, मला थांबवावं लागेल तुम्हाला. अतिशय महत्वाचा मुद्दा वापरलाय. जो प्रश्न मी शिवराय कुलकर्णींना विचारते, शिवराय कुलकर्णी, जसं आता चंदावरकर सरांनी सांगितलं की भूमिका बदलते, बिघडलं काय भूमिका बदलली तर? एवढा कशाला बवाल करायचा, एवढी का टीका करायची? नाही, आम्ही कुठे बवाल करतोय? त्यांनी भूमिका बदलवली हे जनतेला आम्हाला सांगावंच लागणार आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, मला चंदावरकरजींना काही उत्तर द्यायचं नाही, ते राजकीय निरीक्षक आहे, त्यांनी त्यांचं निरीक्षण मांडलेलं आहे, त्यांच्या निरीक्षणावर माझा काही आक्षेप नाही, मला त्याच्यावर बोलायचं पण नाही. पण मला एवढं निश्चित बोलायचं आहे की तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जो महाराष्ट्रभर झंझावात उभा झाला तो कुर्निसात करून नाही झाला. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातला युवक हा त्यांच्या 370 कलमला असलेल्या विरोधामुळे, श्रीराम जन्मभूमी मंदिराला दिलेल्या पाठिंब्यामुळे आणि कणखर हिंदुत्वामुळे रिडल्सची जी लाट उसळली होती तेव्हाचे आंदोलन शिवसेनेने केले होते. मग बाळासाहेब परिपक्व नेते नव्हते का? त्यांनी हे आंदोलन का केले?
त्यांनी ही विधानं का केले? शिवसेना प्रमुखांनी ज्या भूमिका घेतल्या होत्या त्या भूमिकेवर महाराष्ट्राने प्रेम केलंय आपण समजून घेतलं पाहिजे. पण शिवराज त्या कुलकर्णी, भूमिकांवर प्रश्न याच्यामध्ये सगळ्यात असा मोठं आहे यश की ठाकरेंच्या हे शिवसेनेने शिवसेना प्रमुखांना 370 मिळालं. हटवण्याचं आणि ती समर्थनच भूमिका- केलंय ती- आणि हटवल्यानंतर त्याचं कौतुकच केलेलं आहे मोदी सरकारचं. आणि तसं असताना सुद्धा तशा करणाऱ्या व्यक्तीला किंवा तसं करणाऱ्या सरकारला, तसं करणाऱ्या पक्षाला आम्हाला पाठिंबा द्यायचा नाही, आमचा पाठिंबा दुसऱ्या व्यक्तीला आहे असं जर त्यांनी म्हटलं तर काय बिघडलं? नाही 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 नाही. तुम्ही काय नम्रताजी त्या दिवशी काढलेल्या एका पत्रकाचं उदाहरण देऊन मला सांगू नका. पण 370 हटल्यानंतर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे प्रत्येक भाषणामध्ये 370 हटवल्याचा परिणाम काय झाला याच्यावरून जी टीकेची राड रोज उडवतात, त्याच्यावरून त्यांना कोणती वोट बँक संतुष्ट करायची आहे हे रोजच्या भाषणांमधून दिसतं. त्याच्यामुळे कागदोपत्री आम्ही समर्थन दिलं असं दाखवायचं आणि मग मात्र रोज जो नॅरेटिव्ह आहे तो सेट करण्यासाठी रोज त्यांना जवळ करायचं आणि त्या सगळ्या विषयांना रोज टीका करायची. राम मंदिराच्या आम्ही फेवरेबल आहोत हे सांगायचं, पण हे सांगत असताना मंदिराच्या निधीला खंडणी म्हणायचं, रामललाच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी जायचं नाही. हे जे कृत्य आहे, ही जी कृती आहे आणि रोजची जी वाणी आहे, या वाणीमधून त्यांनी कुठला ट्रॅक बदललेला आहे हे जनतेला समजत आहे. आणि ही आमची खंत नाही आहे, महाराष्ट्रात ज्यांनी शिवसेना वाढवली त्यांची ही खंत आहे. जयेश वाणी, वेळ संपत आलाय, मात्र हा प्रश्न तुम्हाला घेतलाच पाहिजे. भूमिका मांडल्या जात आहेत, ज्या बाळासाहेबांच्या भूमिका आहेत त्यानुसारच पुढे प्रवास सुरू आहे, त्याला पाठिंबा दिला जातोय, मात्र त्या भूमिका पोकळ आहेत कारण कंडिशनल आहेत त्या भूमिका, असा दावा आहे भाजपचा. जयेशवाणी, आय एम सॉरी, थोडंसं थांबवते, काहीतरी टेक्निकल ग्लिच आहे, तुमच्यापर्यंत तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. आवाज ऐकू येतो. हा बोला, आता आवाज पोचायला लागलाय, बोला. जी. माझं भारतीय जनता पार्टीच्या म्हणण्याला मला काय म्हणायचं नाही. त्यांना ह्याचा राग येणं अत्यंत स्वाभाविक आहे की राम मंदिराच्या वेळेस त्यांनी जे पैसे गोळा केले त्याला खंडणी म्हटलं गेलं. मुळामध्ये इलेक्ट्रॉल बॉन्डच्या वेळेसही जे केले गेले त्यालाही खंडणी म्हणायला पाहिजे होतं, तर ते राहून गेलं असेल. उद्धव साहेब पुढच्या सभेमध्ये तसंही म्हणतील कदाचित. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, उद्धव ठाकरे साहेबांच्या विषयी बोलताना उद्धव साहेब जे बोलले ते खुलेआम बोलले, ते काय लपून छपून बोललेत का? आजही पत्रकार परिषदेमध्ये बोललेत. मात्र मागच्या मागे राजकारणासाठी, आपल्या स्वतःच्या अनुनयासाठी, आपलं राजकारण फावून घेण्यासाठी एमआयएम बरोबर युती करणं आणि तिथल्या साधी गोष्ट आहे बघा, सगळ्या विरोधकांवरती कारवाई झाली भारतभरातल्या, एक छोट्यातला छोटा कार्यकर्ता सुद्धा सोडला नाही, छोट्यातला छोटा पक्षही सोडला नाही, एमआयएम वरती कारवाई झाली नाही. तर भारतीय जनता पार्टी आणि एमआयएम मधलं नातं हे सगळ्या जगाला माहिती आहे. ये रिश्ता क्या कहलाता है सगळ्यांना माहिती आहे. आणि तिसरा महत्वाचा, अगदी तिसरा शेवटचा मुद्दा, शिवसेना पार्टी कधीही कुर्निसात करायला कुठेही गेली नाही, कधी जाणार नाही, ते शिवसेनेच्या रक्तात नाही. हा, कुर्निसात करायला 2019च्या आधी अमित शहा आले होते, ते फोटो आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत. आणि त्यापूर्वी नरेंद्र मोदी जे गेले होते ना पाकिस्तानमध्ये बिर्याणी खायला, तेही फोटो सगळ्यांनी बघितलेले आहेत, तेही व्हिडिओ बघितले आहेत. मूळ मुद्दा असा आहे की आम्ही म्हणतो की ह्या भारत पहिले आहे, भारतीय पहिले आहोत आणि बाकी सगळ्या त्यानंतर आहोत. आमचं हिंदुत्व आम्ही सोडलं नाही, सोडणार नाही, आम्ही गांडूळ नाही. ठीक आहे, चंदावरकर सर, वाइंड अप कमेंट. या सगळ्यामध्ये, या बदलत्या भूमिकेमध्ये उद्धव ठाकरे यांचा जो मूळ मतदार आहे तो त्यांच्यासोबत राहील का, नवे मतदार जोडताना? हा अत्यंत क्रुशियल प्रश्न तुम्ही विचारलाय नम्रता. आणि याच्यामध्ये काय झालंय की भारतीय जनता पक्षाची ओव्हरऑल रणनीती ही त्यांचे जे कोणी विरोधक असतील त्यांची मते डिवाइड करणे अशा पद्धतीची आता आहे, हे तुम्ही बघत आहात. म्हणजे राष्ट्रवादीच्या बाबतीत सुद्धा त्यांनी तसं केलंय. शरद पवार यांच्याशी वारंवार त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा झाल्या, हे आपल्याला सगळ्यांना पत्रकार म्हणून माहिती आहे. पण शरद पवार पूर्णपणे पक्षासकट भाजपला समर्थन देण्यासाठी येत नाही, ते लक्षात आल्यावर पुढे काय झालंय आपण बघितलंय. हाच प्रकार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाबतीत झालेला आहे. आणि आता तर असं झालंय की केवळ एकनाथ शिंदे हे 2 वर्षापूर्वी वेगळे होऊन त्यांनी आमदार वगैरे वेगळे केले आणि उद्धव ठाकरे यांच्या ट्रॅडिशनल समर्थकांमध्ये एक प्रकारचं विभाजन झालं. इतकंच नव्हे तर आता ठाकरे विरुद्ध ठाकरे असाही एक नवा त्याच्यात अँगल आला असल्यामुळे उद्धव ठाकरे यांचे ट्रॅडिशनल वोटर्स, तुमचा स्पेसिफिक प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये विभागणी बऱ्यापैकी झालेली आहे. आणि तो धोका मात्र मुंबई असेल, ठाणे असेल, नवी मुंबई किंवा कोकण असेल याच्यामध्ये त्यांना थोडासा जाणवेल असं मला वाटतं. त्यामुळे त्या वोटची काही गॅरंटी फारशी उद्धव यांना असेल की नाही याची मलाही खात्री नाही आणि मला वाटतं कदाचित उद्धव यांनाही ती नसेल. अमृता, अगदी निवडणुका आहेत आणि गणित सगळी मतांशी असतात, सगळी कॅल्क्युलेशन्स केली जातात. मग त्यामध्ये एखाद्या समाजाची अपीजमेंट असू दे किंवा एखाद्या समाजावर टीका करणं असू दे किंवा एखाद्याला पक्षात घेणं असू दे किंवा एखाद्याला पक्षातून बाहेर काढणं असू दे, सगळ्या
सगळ्या कॅल्क्युलेटिव्ह मुवमेंट्स असतात. त्याचा निकाल काय येईल हे मात्र त्या निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. 4 जूनची त्यासाठी वाट बघायला लागेल. आपल्याला जयेश वाणी, शिवराय कुलकर्णी आणि चंदावरकर सर तिघांनी चर्चेसाठी वेळ दिला. तिघांचेही आभार. चर्चेचा आजचा धुरळा इथेच शमलेला आहे. उद्या पुन्हा एकदा भेटूया नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.